नमस्कार, मी प्रणाली कापसे. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. चिमणी पाडकामाला भाजप आमदार आणि खासदारच जबाबदार. धर्मराज काडादींनी चिमणी पाडकामानंतर मांडली भूमिका. गरज पडल्यास राजकारणात येऊन विरोधकांना उत्तर देण्याचे दिले आव्हान. श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडल्यानंतर गंगा निवासस्थानी आली सहानुभूतीची लाट. सर्वपक्षीय नेते धर्मराज काडादी यांच्या घरी झाले दाखल. सत्ताधाऱ्यांसह पालिका प्रशासनावर केले आरोप. विमान सेवेला अडथळा ठरणारी चिमणी पाडल्याने विकासाची दारे उघडणार. सोलापूर विकास मंचचे केतन शहा यांनी व्यक्त केले मत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पक्ष नेतृत्व बदलाची भाकरी फिरलीच नाही. पक्षात पदाधिकारी निवडीची केवळ चर्चाच होत असल्याने कार्यकर्ते झाले नाराज. आणि घरफोडीतील 36 तोळे सोने, 25 तोळे चांदी असा 17 लाख किमतीचा मुद्देमाल केला हस्तगत. सोलापूर शहर गुन्हे शाखेची दमदार कारवाई. साखर कारखान्याच्या चिमणी पाडकामाला भाजप आमदार आणि खासदारच जबाबदार असल्याचा आरोप धर्मराज काडादी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे. श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची कोजनरेशनची चिमणी महापालिका प्रशासनाच्या वतीने पाडण्यात आली. सदरची चिमणी बेकायदेशीररित्या बांधण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे पालिका आयुक्त शीतल तेली यांनी सांगितले. दरम्यान या पाडकामाच्या कारवाईनंतर साखर कारखान्याचे माजी चेअरमन धर्मराज काडादी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्रिपदे मिळाली, आमदारकीचा मोठा काळ मिळाला, मात्र सोलापूरच्या विकासासाठी एकही उद्योग आणला नाही असे आरोप काडादी यांनी केला आहे. पहा काय म्हणाले धर्मराज काडादी. ह्या भाजपच्या सरकारनेच ही प्रक्रिया केलेली असल्यामुळं त्या ठिकाणी त्यांच्याबाबतचा रोष हा सभासद शेतकऱ्यांमध्ये आहे. या सगळ्या घटनेला तुम्ही प्रत्यक्ष राजकारणात येऊन उत्तर द्यावं असं काही जणांचं म्हणणं आहे. या बाबतीमध्ये सर्व राजकीय पक्षांशी, राजकीय नेत्यांशी आणि विशेष करून कारखान्याचे सभासदांशी याबाबत चर्चा करून कारखान्याला जो त्रास होतोय तो त्रास थांबवण्यासाठी, जी त्रास देणारी मंडळी आहे त्यांना बाजूला ठेवण्यासाठी जे काही धोरण घ्यावे लागेल ते आम्ही घेऊ. भाजप स्थानिक पातळीवरचं राजकारण याला जबाबदार आहे. सगळेजण भाजपचे सगळेच लोक या ठिकाणी जबाबदार आहे असं म्हणलं तर चुकीचं होणार. सगळेजण व्यसनाभूत केलेला आहे. व्यक्तिगत राग द्वेष हा सार्वजनिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रामध्ये त्याला जास्ती महत्त्व देऊ नये. समाजाच्या कल्याणासाठी आपण आपल्या प्रतिनिधित्वाचं काम करावं. असं असताना जे चांगलं चाललेलं आहे ते बघवत नाही म्हणून अशा पद्धतीचं या संस्था या ठिकाणी विस्कळीत करण्याचं काम त्या गेल्या 10-15 वर्षामध्ये चालू आहे. वास्तविक पाहता ह्या कारखान्याची चिमणी आमचं आधीपासून म्हणणं होतं आणि आजही तसंच म्हणणं आहे की ही चिमणी त्या विमानतळाच्या त्या रनवेमध्ये येत नव्हती, परंतु तरीही ती चिमणी त्या ठिकाणी मध्ये येते. अशा पद्धतीचं नोटीस देऊन सातत्यानं त्याला NOC न देणं आणि बांधकाम परवाना न देणं ते एवढ्या टोकाचं होतं की 30 मीटरचं ना हरकत प्रमाणपत्र आम्ही एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाकडनं आणल्यानंतरही त्यालाही मान्यता दिली नाही. प्रत्यक्षात राजकारणात या बाबतीमध्ये मला माझ्या सभासदांशी, विविध पक्षांशी, विविध नेत्यांशी याबाबत बोलावं लागेल. त्याबद्दल मी आत्ता काही सांगू शकतो, परंतु ह्यामधून पुन्हा चांगलं काम करून सगळ्यांना एकत्र घेऊन हा कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीनं चालवून दाखवणारा करून ह्यांना उत्तर मी देणार आहे.
वेळ प्रसंग आल्यानंतर मी सांगितलं तसं सोलापूरची जनता हे सगळं पाहते आहे आणि त्यावेळेसचा प्रसंग कसा येईल तशा पद्धतीनं जे काही लोक अशा पद्धतीचं राजकारण करतात त्यांना बाजूला हटवण्याचं मी मागंही सांगितलं. त्या ठिकाणी मीच राजकारणात आलं पाहिजे अशा पद्धतीनेच आहे, पण नक्कीच या बाबतीमध्ये आपण पुढाकार घेऊ आणि त्या ठिकाणी या अशा प्रवृत्तीला हाणून पाडणं हे आमचं काम आहे, ते करणार. मी ही बेकायदेशीर आहे आणि महापालिकेचा बांधकाम परवाना नाही या कारणास्तव काल पाडण्यात आली आणि एक अतिशय 50 वर्ष कर्मयोगी आप्पांनी सुरू केलेला हा कारखाना या भागातल्या सभासद शेतकरी आणि कामगारांच्या जीवनमान उंचावणार असा कारखाना यावरती नांगर फिरवून त्या सरकारनं त्यांच्या घरावर त्यांच्या चुलीवरती पाणीपाट टाकलेला आहे. हा संपूर्ण सभासद आणि कामगार हा उद्ध्वस्त झालेला आहे. अशा पद्धतीची एखाद्या कृषी उद्योगावरती जी कारवाई करण्यात आली आहे ती नक्कीच निषेधाच्या पेक्षाही पलीकडची अशा पद्धतीची आहे. अशा पद्धतीत घृणास्पद काम अशा पद्धतीनं या ठिकाणी सोलापूरमध्ये पाहायला मिळालं आहे. सहकारी कारखानदारीमध्ये आजपर्यंत अशा पद्धतीचं कधीही झालं नाही. अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे. तर त्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये यामधून कशा पद्धतीनं मार्ग काढता येईल याबाबत सभासदांची बैठक घेऊन त्या ठिकाणी मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत. किती हंगाम चालू होणार नाही? येणारा हंगाम पण त्या ठिकाणी चालू होणार नाही अशा पद्धतीची परिस्थिती या चिमणी पाडकामामुळं त्या ठिकाणी आहे. सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडल्यानंतर सर्वपक्षीय नेते धर्मराज काडादी यांच्या घरी दाखल झाले. यावेळी गंगा निवासला सहानुभूतीची लाट आल्याचे दृश्य पाहायला मिळाले. होडगी रोडवरील श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी जमीनदोस्त झाली. चिमणी वाचवण्यासाठी माजी चेअरमन तथा कारखान्याचे मार्गदर्शक धर्मराज काडादी यांनी अनेक शर्थीचे प्रयत्न केले, परंतु त्याला यश आले नाही. अखेर बेकायदा चिमणी महापालिका प्रशासनाच्या वतीने पाडण्यात आली. चिमणी पाडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी धर्मराज काडादी यांच्या निवासस्थानी सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावत सहानुभूती दाखवल्याचे दृश्य दिसून आले. यावेळी गंगा निवासाला सहानुभूतीची लाट आल्याचे दृश्य पाहावयास मिळाले. दरम्यान विविध नेत्यांनी धर्मराज काडादी यांना पाठिंबा देत जोरदार रोष व्यक्त केला. यामध्ये दृष्ट प्रवृत्ती लोकांचा विजय झाला असून त्यांना शेतकरी माफ करणार नाहीत. येणाऱ्या निवडणुकीत भाजपला याचा परिणाम भोगावा लागेल असे खडेबोल काँग्रेसचे प्रवक्ते प्राध्यापक अशोक निंबर्गी यांनी सुनावले. तसेच पालिका आयुक्त शीतल तेली यांनी जशी चिमणी पाडली तशी शहरातील बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करावीत असे आवाहनच माजी नगरसेवक सुरेश पाटील यांनी उभे केले. त्याचप्रमाणे नवीन बोरामणी विमानतळाला या सरकारने 1 रुपया निधी दिलेला नाही. शेतकरी कामगार यांचे संसार उद्ध्वस्त केल्याचा घणाघाती आरोप काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी केला. तर दुसरीकडे माजी महापौर महेश कोठे यांनी देखील भाजपला टार्गेट करत केवळ आणि केवळ व्यक्तिगत राजकारणामुळे सोलापूरचा विकास होण्याऐवजी अधोगती होत आहे, याचे वाईट परिणाम भविष्यात भाजपला भोगावे लागतील असे मत व्यक्त केले. एकंदरीत सत्ताधारी भाजप पक्षाविरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी आक्रमक भूमिका मांडत सिद्धेश्वर सहकारी कारखान्याच्या चिमणीचा व्यक्तिगत राजकारणामुळे बळी गेल्याचे सांगितले. बोरामणी विमानतळ संघर्ष समितीचा अध्यक्ष आहे. मुळामध्ये बोरामणी विमानतळबाबत मागच्या 2 वर्षापासून ज्या काही माहिती आणि पुरावे आम्ही जमा केले, या माहिती पुराव्याच्या आधारावर असं लक्षात आलं की बोरामणी या ठिकाणी मालढोकचा प्रश्नच नाही आणि तिथं वन जमिनीचा देखील प्रश्न नाही. त्या ठिकाणी एक जमीन डिस्फॉरेट झालेली आहे आणि दुसरी जमीन गायरानची आहे. तर या जमिनीचा आणि मालढोकचा काही प्रश्न नसताना बोरामणी विमानतळ 1000 सभासद असणारे शेतकरी, ज्या शेतकऱ्यांचं जीवनमान आणि कामगारांचं भवितव्य ज्या कारखान्यावरती अवलंबून होतं त्याला जमीनदोस्त करण्यात आलेलं आहे. या संपूर्ण घटनेचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं मी प्रथमतः तीव्र अशा शब्दामध्ये निषेध करतो.
दुसरी गोष्ट, आज ही चिमणी पडल्यानंतर जरी काही लोकांना असं वाटत असेल की धर्मावर अधर्माने हा मिळवलेला विजय असं जरी वाटत असेल तरी तो त्यांचा तात्पुरता आनंद आहे आणि तो आसुरी आनंद त्यांचा जास्त काळ टिकणार नाही. आम्ही या मताचे होतो की जर होटगी रोडला विमानसेवा सुरू करायची होती तर आपण बघतो की गेले 4-5 दिवस झालं सोलापूर शहरामध्ये चिमणी पाडण्याचं काम प्रशासन व सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे लोक करत आहात. त्यामध्ये ते सगळे यशस्वी झाले मला वावगं ठरणार नाही. तुम्ही बघितलं की खासदार जय सिद्धेश्वर महाराजांनी सांगितलं की मी चिमणी पाडल्याचं स्वागत करतो. कालच सराफ कट्ट्यामध्ये प्रतिबंध काढलं, तिथल्या आमदारला तिथं जायला वेळ आहे पण इकडे यायला वेळ नाही आहे. धर्मराज काडे साहेबांना आम्ही सगळं भेटलो आणि त्यातच कारखान्यावर जाऊन आले. कारखान्यावर जो 3000 कामगार आहेत ते सर्व रडत आहेत. जवळपास 30,000-32,000 शेअर सोलापूर शहरात आमचे धर्मराज काडवी साहेब यांनी आलेले आहेत. त्यांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुःख झालेलं आहे. त्या दुःखात सामील होण्यासाठी आम्ही सर्वजण शेतकरी बांधव, कामगार, ज्यांना माहीत आहे ते सर्वजण इथं आलेलो आहोत. कारण जे खरं तर आम्हाला कळालं नाही, या गेल्या 51-52 वर्षापासून सिद्धेश्वर साखर कारखाना असताना काही लोकांनी सिद्धेश्वरच्या नावाला म्हणजे अलर्जी आहे, काय काडबीच्या नावावर अलर्जी आहे, हे आत्तापर्यंत आम्हाला कळालं नाही आहे. कारण ज्यांना कोणाला अलर्जी आहे त्यांनी खुलासा करावं की चिमणी पाडकाम करायचं या ठिकाणी 30-35 हजार सेल्स होल्डर शेतकरी आहेत, 3-4 हजार कामगार आहेत. आज बघितलं तर ते सर्व कामगार आत्ता आमच्या सुभाष जन्ना शेजवळ आणि सांगाल ते अण्णा ते लोक रडालेत. सहकारी साखर कारखान्याची चिमणी काल काही दुष्ट प्रवृत्तीच्या लोकप्रतिनिधींच्या दुराग्रहामुळं जमीनदोस्त झाली. फक्त केवळ चिमणी जमीनदोस्त झालेली नसून गोरगरीब कष्टकरी कामगार शेतकरी यांच्या संसाराची एक प्रकारे धुळदाण झालेली आहे. आता दुर्दैवानं हा प्रकार होत असताना ज्या पद्धतीनं पोलिसी बळाचा वापर करण्यात आला, जणू काय सोलापूर म्हणजे एक लष्करी तळ झालेलं होतं. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस फौजफाटा प्रशासनाने या ठिकाणी आणलेला होता. वास्तविक पाहता कुठलं एखादं आतंकवादी कारवाई नव्हती किंवा भारत पाकिस्तानचं युद्ध नव्हतं, तरी देखील एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पोलीसचं बळ वापरून ही चिमणी उद्ध्वस्त करण्याचं काम केलेलं आहे. असू द्या, ज्यांचे मनसुबे यशस्वी झालेले आहेत अशा दुष्ट प्रवृत्तीच्या माणसांचं आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतोय. पण आता त्यांची जबाबदारी नक्कीच वाढलेली आहे. किती दिवसामध्ये विमानसेवा चालू होणार, किती रोजगार येणार आणि किती लोकांच्या हाताला काम मिळणार, किती शेतकऱ्यांचं उद्ध्वस्त झालेलं संसाराचं ते पुनर्वसन करणार, याचं उत्तर त्या लोकप्रतिनिधींना आता द्यावं लागेल. त्याचबरोबर सोलापूर महानगरपालिकेच्या कर्तव्यदक्ष आयुक्त सौभाग्यवती श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडल्याने विकासाची दारे उघडणार असे मत सोलापूर विकास मंचचे केतन शहा यांनी व्यक्त केले आहे. चिमणी पडली तुमच्या पाठपुरानंतर काय आपलं भावना आहे? सोलापूरकरांचा पाठपुरावा होता. सोलापूरकरांच्या मनाची जी इच्छा होती ती पूर्ण झालेली आहे. आम्ही फक्त प्रयत्न केला. आमचा टार्गेट आहे सोलापूर विमानसेवा चालू करणे. आमचं चिमणी हे टार्गेट नव्हतं, पण चिमणी ही अडथळा होती आणि अडथळा असल्यामुळं ते ऑब्स्टेकल काढणं महत्त्वाचं होतं आणि ते ऑब्स्टेकल काढल्यामुळे आता विमानसेवा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न होईल अशी आशेने आम्ही कामाला लागलो आणि संपूर्ण आमचं सोलापूर विकास मंच आणि सर्व सोलापूरकर 12,800 लोकांनी आमच्या मंडपात येऊन सह्या केल्या. तसं 498 लोकांनी लेखी आम्हाला पाठिंबा दिला. त्याचाच परिणाम आहे आणि ह्या सरकारने ऐकलं आणि मोदी साहेबांच्या उडान योजनेअंतर्गत सोलापूरची विमानसेवा चालू होईल. सोलापूरला नवीन उद्योगधंदे येतील, सोलापूरचं नवीन IT क्षेत्र येतील, आपल्या शेतकऱ्यांचे फळफळावळ एक्सपोर्ट होतील. या आशेने आम्ही विमानसेवेसाठी प्रयत्न करत आहोत आणि निश्चितच आता हे एक टप्पा आम्ही पार केलेला आहे. तर ह्या टप्प्यानंतर आम्ही DGCAच्या मागं लागून महाराष्ट्र चेंबर असू दे किंवा आमची सोलापूर चेंबर असू दे त्यांच्या मागं लागून आता DGCAला इथं पहिला बोलून इन्स्पेक्शन करून घेणार आणि त्याचं लायसन्स मिळाल्यानंतर
ज्या 2 एजन्सीला पत्र दिलेलं आहे एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाने आणि त्यांच्या मागे लागून लवकरात लवकर विमानसेवा कशी सुरू होईल याच्यासाठी प्रयत्न करेल व सोलापूरचे विकासाची दारे सध्या उघडलेली आहे असं म्हणण्यास हरकत नाही. कधीपर्यंत विमानसेवा सुरू होईल काय? आता DGCAचं जेव्हा NOC येईल त्याच्यानंतरच विमानसेवा चालू होईल. आता DGCAने आपल्या एअरपोर्टला लायसन्स दिलेलं नाही आहे म्हणून हा एअरपोर्ट अनऑथराईज आहे. म्हणून तिथं फक्त चार्टर विमानं उतरू शकतात, ते सुद्धा पायलटच्या रिस्कवर उतरू शकतात. आता आपल्याला तसं नको आहे. आपल्याला सोलापूरच्या नागरिकांसाठी, सोलापूर जिल्ह्याच्या लोकांसाठी व विदेशातून आणि परदेशातून एक्सपोर्टसाठी आपलं चादर, टॉवेल, नेपकिन, डाळिंब, फळफळावळ इथलं एक्सपोर्ट व्हावं, त्यासाठी विदेशी पर्यटक आपल्याकडे यावं, आपले 5 तीर्थक्षेत्र भेटी देण्यासाठी लोक सगळे यावं, त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. 16 अडथळे एकूण होते, ते किरकोळ आहे. झाडाचं बंडल आहे, टेलिफोन टॉवर आहे, लाईटचं टॉवर आहे, किरकोळ अडथळे आहेत. आणि मी आज चौकशी केली एअरपोर्ट मॅनेजरला, आज मी फोन करून विचारलं मिस्टर चापलाला, त्यांनी स्पष्ट सांगितलं कुठले अडथळे आता राहिलेले नाही. चिमणी हा एकच मोठा अडथळा होता. NTPC चिमणीचा NOC तिने दिलेली आहे. NTPC चिमणीचा आणि विमानसेवेचा काही मात्र संबंध नाही आहे. काहीतरी आपण खूळ घालून त्याचं टाइमपास केलेला आहे असं आमचं स्पष्ट मत आहे. बोरामणी विमानतळासाठी जोपर्यंत मालडोक आहे आणि मालडोकच्या संवर्धनाचं क्षेत्र असल्यामुळं सुप्रीम कोर्टने आदेश दिलेला आहे की 1 इंच सुद्धा जागा वन विभागाची फिरवता येणार नाही आणि वन विभागाची जागा हलवली तर तिथं मालडोकचं संवर्धन होणार नाही. म्हणून आता सध्या तरी बोरामणी विमानतळ हे मृगजळ दिसत आहे, पण निश्चितच भविष्यामध्ये मोठं विमानतळ व्हायला पाहिजे असंच आमचं म्हणणं आहे. कारण आता 117 कोटी रुपये आम्ही टॅक्स भरलेल्यामध्ये तिथं अडकलेले आहेत. तिथले शेतकरी देशोधडीला गेलेले आहेत आणि तेवढं होऊन सुद्धा विमानसेवा चालू झाली नाही. ते पैसे आमचे फुकट अडकून पडलेले आहेत. हे डेडलाईन कितीमध्ये तुमच्या अंदाजे किती दिवसात म्हणजे किती महिन्यात सुरू होईल विमानसेवा? विमानसेवा सुरू होण्यासाठी आम्ही जर आता फास्ट कामाला लागलो तरी सुद्धा कमीत कमी 3 महिने तर लागू शकतील. 3 महिन्याच्यात आम्ही विमानसेवा चालू करून सोलापूरला सेवेला चांगलं होईल आणि त्या हिशोबाने आम्ही प्रयत्न करू. संपूर्ण विकास मंचची टीम आम्ही कामाला लागलेलो आहोत. एअरपोर्ट म्हणजे एअर इंडिया किंवा कोणत्या विमान कंपनीशी तुमचं बोलणं झालंय का? अलायन्स एअरलाईनला ऑलरेडी ऑर्डर देऊन टाकलेलं आहे. एअरपोर्ट ऑथॉरिटी आणि स्पाइसजेट या 2 एजन्सीला ऑथराईज लेटर देऊन टाकलेलं आहे. एक हैदराबादला सेवा चालू करणार आणि एक बेंगलोरला चालू करणार आहे. सोलापूर ते मुंबईला तिथं स्लॉट जसं अवेलेबल आहे त्यानंतर एजन्सी येतील आपल्याकडं. मुंबईला सर्वात जास्त BGS रनवे आहे आणि त्या रनवेवर वेळ ते लँडिंगसाठी जागा मिळणं मुश्किल आहे. गेल्या वेळेस सुद्धा म्हणून आपल्याला दुपारचं टायमिंग दिलं होतं. यावेळेला सुद्धा जसं टायमिंग अवेलेबल तसं आता 10 कंपन्या आपल्याकडे सोलापूरला यायला तयार आहे. कारण की कोल्हापूरपेक्षाही गुलबर्गा आणि बिजापूरपेक्षाही आपल्याकडं कस्टमर्स जास्त आहेत, आपल्याकडे पॅसेंजर जास्त आहेत. आपल्याकडे 5 तीर्थक्षेत्र आहे. शिर्डीला सध्या 36 विमानं चालू आहेत. शिर्डी एक तीर्थक्षेत्र असून तिथं 36 विमानं चालू आहेत. तर आपल्याकडे का होऊ शकणार नाही? निश्चितच आपल्याकडे सोलापूरचा विकास आता पण थांबलेला आहे. त्यामुळे आपल्याकडे टेक्स्टाईल क्लस्टर मिळालं नाही. आपलं टेक्स्टाईल क्लस्टर गुलबर्ग्याला गेलं. आपल्याकडे एवढं टेक्स्टाईल असून, आपल्याकडे ड्रेस मॅन्युफॅक्चरिंग असून, हातमाग असून आपल्याकडे टेक्स्टाईल मिळालेलं नाही आहे. हे दुर्भाग्य आहे. हे खरं काम सर्व आमदार खासदाराचं आहे. त्याने न केल्यामुळं आमच्यासारख्या जनसामान्य माणसाला करायची पाळी आली, हे आमचं दुर्भाग्य आहे. श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडल्याने विघ्न संतोषी लोकांना याचे पातक लागले आहे असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल हिप्परगे यांनी केला आहे. नेहमीच साखर कारखानदारांना विरोध करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मात्र श्री सिद्धेश्वर सहकारी कारखान्याच्या बाजूने मत मांडले आहे. सहकारी तत्वावर चालणारा साखर कारखाना म्हणून सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना प्रसिद्ध होता. यामुळे कामगार शेतकरी यांचे संसार सुरू होते. मात्र काही विघ्न संतोषी लोकांमुळे या साखर कारखान्याची चिमणी जमीनदोस्त झाली आहे. चिमणी वडल्यामुळे अनेक शेतकरी आणि कामगार यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. याचे मोठे पातक या लोकांना लागेल असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल हिप्परगे यांनी केला आहे. बोरामणी विमानतळ संघर्ष समितीचा अध्यक्ष आहे. मुळामध्ये बोरामणी विमानतळबाबत मागच्या 2 वर्षापासून ज्या काही माहिती आणि पुरावे आम्ही जमा केले, या माहिती पुराव्याच्या आधारावर असं लक्षात आलं की बोरामणी या ठिकाणी मालडोकचा प्रश्नच नाही आणि तिथं वन जमिनीचा देखील प्रश्न नाही. त्या ठिकाणी एक जमीन डिस्फॉरेट झालेली आहे आणि दुसरी जमीन गायरानची आहे. तर या जमिनीचा आणि मालडोकचा काही प्रश्न नसताना बोरामणी विमानतळ
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पक्ष नेतृत्व बदलाची भाकरी फिरलीच नाही. शहरात गेल्या वर्षभरापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी निवडीची केवळ चर्चाच ऐकण्यास मिळत असल्याने राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पक्ष नेतृत्व बदलाची भाकरी फिरलीच नाही. शहरात गेल्या वर्षभरापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी निवडीची केवळ चर्चाच ऐकण्यास मिळत आहे. शहरातील पदाधिकारी निवडी लवकर न झाल्याने अनेक कार्यकर्त्यांनी पक्ष सोडला. त्याची सुरुवात सागर शितोळे यांनी केली. सागर शितोळे यांनी आपल्या 30 ते 40 कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी महापौर दिलीप कोल्हे यांनी देखील पक्षाला रामराम ठोकला. त्यानंतर महिला आघाडीने देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साथ सोडली. नुकतेच राष्ट्रवादी व्यसनमुक्ती सेलचे अध्यक्ष ज्योतिबा गुंड यांनी देखील आपल्या कार्यकर्त्यांसमवेत शिवसेनेत प्रवेश केला. एकंदरीत राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते पक्ष सोडून जात असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नव्या नेतृत्वासाठी कोणाचेही नाव निश्चित होत नाहीये. त्यामुळे पक्षातील कार्यकर्ते नाराज असल्याचे चित्र आहे. शहर अध्यक्ष पदासाठी सुधीर खरटमल, संतोष पवार, UN बेरिया, जुबेर बागवान हे अध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत. तर पक्षश्रेष्ठींनी बिज्जू प्रधाने यांच्या नावाला पसंती दिली असली तरी बिज्जू प्रधाने मात्र अध्यक्षपद घेण्यासाठी द्विधा मनस्थितीत आहेत. त्यामुळे नवीन अध्यक्ष निवड प्रक्रिया लांबणीवर पडत असल्याने कार्यकर्ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. नवीन नियुक्ती लवकरात लवकर करा अशी मागणी कार्यकर्ते करू लागले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता शहरात भाकरी फिरवणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. सोलापूर विभागातील 9 डेपोतून 250 जादा गाड्या पंढरपूर मार्गावर सोडण्याचे नियोजन एसटीने केले आहे. एकादशीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी 25 जूनपासून रोज जादा गाड्या सोडल्या जात आहेत. आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे भरणाऱ्या यात्रेसाठी राज्य एसटी महामंडळाकडून विविध आगारातून 5000 बसेस नियोजित करण्यात आल्या आहेत. यात सोलापूर विभागातील 9 डेपोतून 250 जादा गाड्या सोडण्याचे नियोजन एसटीने केले आहे. एकादशीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी 25 जूनपासून रोज जादा गाड्या सोडल्या जात आहेत. 3 जुलैपर्यंत ही जादा वाहतूक सुरू राहणार असल्याची माहिती सोलापूर विभागाचे विभाग नियंत्रक विनोद कुमार भालेराव यांनी दिली. महाराष्ट्रासह इतर राज्यातील लाखो भाविक दरवर्षी आषाढी वारीमध्ये सहभागी होतात. यंदाही आषाढी वारीच्या निमित्ताने लाखो भाविक पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी निघाले आहेत. एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जिल्ह्यातून जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. या भाविकांना प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जादा वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. 25 जूनपासून बस स्थानकातून जादा एसटी गाड्या सोडल्या जात आहेत. शहरातील मुख्य बस स्थानकातून जादा वाहतुकीची व्यवस्था केली आहे. दरम्यान आषाढी वारीच्या निमित्ताने ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येत असतात. पण रेल्वे प्रशासनाकडून ज्येष्ठ नागरिकांच्या तिकीट दरातील सुविधा बंद करण्यात आली आहे. दुसरीकडे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून राज्यभरातून एसटीतून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकिटात 50% सवलत देऊ केली आहे. तर 75 वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांना एसटीने मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच 65 वर्षांपुढील नागरिकांना अर्धे तिकीट आकारले आहे. यामुळे वारीतील ज्येष्ठ नागरिक एसटीला प्रथम पसंती दर्शवताना दिसून येत आहेत. लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणातील युवकाचा जिल्हा व सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर झाल्याची माहिती ॲडव्होकेट नागेश खिचडे यांनी दिली आहे. पीडित महिलेवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणातील दक्षिण तालुक्यातील एका गावातील आरोपी युवकाचा जिल्हा न्यायाधीश KD शिरभाते यांनी जामीन मंजूर केला. यात हकीकत अशी की दिनांक 26 ऑक्टोबर 2022 रोजी फिर्यादीची अल्पवयीन पीडित मुलगी दुपारी 12च्या दरम्यान लग्नाचे आमिष दाखवून मोटरसायकलवर बसवून यातील आरोपीने सांगोला तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या शेतात नेऊन तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याबाबत पीडित मुलीने जबाब दिला होता. आरोपी विरुद्ध मंद्रुप पोलीस ठाणे येथे भारतीय दंडविधानाच्या विविध कलमांसह लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियमाच्या कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता.
सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्याकडे दिला होता. सदर आरोपीस 18 जानेवारी 2023 रोजी अटक करून तपासकामी पोलीस कोठडी घेतल्यानंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली होती. सदर आरोपीचा जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश सोलापूर यांच्या कोर्टात दाखल करून युक्तिवादावेळी आरोपींचे वकील ॲडव्होकेट नागेश खिचडे यांनी सदर गुन्ह्याची फिर्याद व संपूर्ण दोषारोपपत्र पाहता आरोपीने पीडित मुलीवर जबरदस्तीने शारीरिक संभोग केल्याचा कुठेच उल्लेख नाही, त्यामुळे आरोपीस कलम लागू होत नाही असा युक्तिवाद मांडला. सदर युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीस जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले. यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट नागेश खिचडे यांनी तर सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट दत्ता पवार यांनी काम पाहिले. श्री सौ केडी शिरभाते मॅडमने पीडित मुलगीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मौजे सादेपूर तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर येथील राहणारा सोमनी बापूराव शेंडगे वय वर्ष 23 या युवकाचा जामीन मंजूर केलेला आहे. यात हकीकत अशी की दिनांक 26/10/2022 रोजी यातील फिर्यादीची अल्पवयीन पीडित मुलगी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास मौजे सादेपूर येथील पाण्याच्या कॅनलवरून मौजे एकतपूर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथील शेतकरी यादव यांच्या शेतामध्ये नेऊन कोट्यात राहून पीडित मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत वारंवार शारीरिक संभोग केल्याबाबत पीडित मुलीने जबाब दिल्यावरून आरोपी विरुद्ध मंदूर पोलीस स्टेशन येथे बहादरी 376-2N 376-3 363 366 506 सह लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम कलम 6, 4, 8, 12 प्रमाणे गुन्हा नोंद होऊन सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपविभागीय अधिकारी सोलापूर ग्रामीण श्री अमोल भारती साहेब यांच्याकडे दिली होती. सदर विकास साहेब पोलिसांनी 18/1/2023 रोजी अटक करून तपासकामी पोलीस कोठडी घेतल्यानंतर न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी झाली होती. सदर आरोपीचा जामीन अर्ज मान्य जिल्हा न्यायाधीश सोलापूर यांच्या कोर्टामध्ये दाखल करून युक्तिवादावेळी मी या सदर गुन्ह्याचा फिर्याद व संपूर्ण दोषारोप पाहता पीडित मुलीवर जबरदस्तीने शारीरिक संभोग केला असा कुठेच उल्लेख नाही असा युक्तिवाद आणि त्यामुळे आरोपी विरुद्ध ऍक्शन अटॅक्ट होत नाहीत असा युक्तिवाद मांडला असता सदर युक्तिवाद कायदा धरून माननीय जिल्हा न्यायाधीशांनी सदर युवकास जामिनावर मुक्तता केलेली. सोलापूर शहर गुन्हे शाखेने घरफोडीतील 36 तोळे सोने, 25 तोळे चांदी अशा एकूण 17 लाख किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. दिनांक 13 जून 2023 रोजी तारा गिरीश चंडक वय 82 वर्ष, व्यवसाय गृहिणी, राहणार 58 पश्चिम मंगळवार पेठ, टिळक चौक, सोलापूर यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाणे येथे घरफोडी आणि चोरीची तक्रार दिली. त्यावेळी त्यांनी त्यांच्या राहत्या घरामध्ये त्यांचे पती गिरीश चंडक वय 84 वर्ष असे दोघे मिळून राहत असल्याचे सांगितले. तसेच त्यांची दोन्ही मुले कामानिमित्त बाहेरगावी राहतात आणि दोन्ही मुले बाहेरगावी सासरी राहत आहेत. फिर्यादी यांनी त्यांच्या घरातील तिजोरीमध्ये ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने, फिर्यादी व त्यांचे पती असे दोघेही वयोवृद्ध असल्याने तसेच त्यांचे राहते घर मोठे असल्याने नियमित घरातील मौल्यवान वस्तू चेक करत नव्हते. यातील फिर्यादी यांनी मे 2023 मध्ये त्यांच्या राहत्या घरातील तिजोरीमध्ये ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने चेक केले असता त्यामधील 36 तोळे सोन्याचे व 25 तोळे चांदी दिसून आली नाही. त्याबाबत फिर्यादी यांनी घरातील 4 मोलकरीण व नियमित घरी येणाऱ्या लोकांकडे याबाबत विचारपूस केली, परंतु त्यापैकी कोणीही चोरी केली नसल्याचे फिर्यादी यांना सांगितले. त्यामुळे फिर्यादी यांनी मार्च 2021 ते मे 2023 या कालावधीत त्यांचे तिजोरीतील वरीलप्रमाणे सोन्या चांदीचे दागिने चोरी झाल्याबाबत जोडभावी पेठ पोलीस ठाणे येथे तक्रार दिली. त्यावरून नमूद पोलीस ठाणे येथे भारतीय दंडविधान कलम 454, 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. त्यानुसार सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर डॉ. दीपाली काळे, पोलीस उपायुक्त गुन्हे, प्रांजली सोनवणे, सहाय्यक पोलीस आयुक्त, तसेच सुनील दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सोलापूर शहर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर व त्यांच्या पथकातील अंमलदार यांनी तात्काळ गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट दिली. गुन्ह्याच्या घटनास्थळास भेट दिल्यानंतर नमूद फिर्यादी यांचे घर हे 3 मजली असून यातील पहिल्या मजल्यावर असलेल्या देवघराच्या शेजारील बेडरूम मधील तिजोरीतून सोन्या चांदीचे दागिने चोरी झाल्याचे दिसून आले, परंतु तिजोरीचे लॉक तुटलेले नव्हते तसेच घराच्या दरवाजाचे लॉक देखील तुटलेले नव्हते. मार्च 2023 ते एप्रिल 2023 या कालावधीत फिर्यादी व त्यांचे पती घरास लॉक लावून त्यांच्या मुलीकडे रायपूर, मध्य प्रदेश येथे गेले असल्याची माहिती समजली. त्यामुळे फिर्यादीच्या संपर्कात असलेल्या ओळखीच्या इसमांपैकीच कोणीतरी डुप्लिकेट चावीचा वापर करून सदरची घरफोडी केली असल्याचा संशय बळावला.
मार्च 2021 ते मे 2023 या 2 वर्षाच्या कालावधीत फिर्यादी यांच्या घरी जाणारे येणारे तसेच नियमित संपर्कात असणाऱ्या इसमांची संख्या मोठी होती. त्यामुळे 2 वर्षाच्या कालावधीत नक्की कधी व कोणी चोरी केली याबाबत अंदाज बांधणे कठीण आहे. एकंदरीत सदर गुन्ह्याचा तपास आव्हानात्मक असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर व त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी नमूद फिर्यादी यांच्याकडे मागील 2 वर्षाच्या कालावधीत कामास असलेले कामगार तसेच फिर्यादी यांच्याशी संबंधित सर्व इसमांची माहिती गोळा केली. त्यानंतर या सर्वांकडे कसून चौकशी केली असता यात कोणीही गुन्ह्याची कबुली दिली नाही. यानंतर सर्व इसमांपैकी कोणी मागील 2 वर्षात मालमत्ता खरेदी केली आहे का, कोणाचे राहणीमानामध्ये अचानक फरक झाला आहे का याबाबत गोपनीय माहिती काढली असता यातील फिर्यादी यांच्या घरी नियमित येणारा इसम श्रीनिवास पगडीमल याने चोरी केली असल्याचा संशय सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर व त्यांच्या तपास पथकास आला. त्या दरम्यान संजय क्षीरसागर यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा श्रीनिवास पगडीमल राहणार जुने विडी घरकुल सोलापूर यांनी केला व तो पुणे येथे पळून जाणार आहे. तिथेच पुणे येथे जाण्यासाठी तो जुना पुणा नाकाजवळ सोलापूर पुणे हायवेवरून खाजगी वाहनाने जाणार आहे. त्याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांना माहिती दिली व त्यानुसार त्या ठिकाणी जाऊन शिताफीने श्रीनिवास पगडीमल वय 27 व्यवसाय मजुरी राहणार घर नंबर 197 D2 महालक्ष्मी चौक जुनेविडी घरकुल सोलापूर यास ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या अंगझडतीत नमूद गुन्ह्यातील चोरीस गेलेले 36 तोळे सोने 25 तोळे चांदी असा एकूण 15,92,500 रुपये किमतीचा 100% मुद्देमाल हस्तगत करण्यास यश आले. सदरची कामगिरी राजेंद्र माने पोलीस आयुक्त, डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त, प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त, सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर, अनिल जाधव, सैपन सय्यद, महेश शिंदे, राजू मुदगल, प्रकाश गायकवाड, वसीम शेख, अजय गुंड यांनी केली आहे. आणि तो विडी घरकुल या ठिकाणी राहतो आणि तो पेपर लाईन टाकण्याचं काम करत होता तो. तर तो आहे असं समजल्यानंतर आमची जी टीम आहे म्हणजे ACP सोनवणे मॅडम, PI दोरगे, त्यानंतर API संजय क्षीरसागर, अनिल जाधव, महेश शिंदे, राजू मुदगल, कुमार शेळके, सैतम सय्यद, प्रकाश गायकवाड, वसीम शेख, अजय गुंड यांनी टेक्निकल अनालिसिस वगैरे करून हा जो आरोपी आहे श्रीनिवास पगडीमल याच्या विरोधात सगळे पुरावे आल्यानंतर त्याचं लोकेशन घेतलं असता तो आम्हाला जुना पुणा नाका या ठिकाणी त्यांनी त्याला ताब्यात घेतला. तो त्यावेळी पुण्याला निघालेला होता आणि त्याच्या सर्च मध्ये त्याच्या बॅगेमध्ये आपल्याला हे सगळे दागिने एकूण 36 तोळे दागिने, सोन्याचे दागिने, 25 तोळे चांदी असा एकूण 17,92,500 रुपये किमतीचा दस्तऐवज मुद्देमाल मिळून आला आणि त्याला अटक केली आणि गुन्ह्याचा तपास गोडभाली पोलीस स्टेशन करत आहेत. ह्या सर्व टीमने म्हणजे 13 तारखेला आमच्याकडे हा गुन्हा दाखल झाला आणि 14ला इमिजिएट याच्यामध्ये आरोपी अटक करण्यामध्ये या सर्व टीम यशस्वी झाली. त्यांचं आदरणीय पोलीस आयुक्त राजेंद्र माने सरांच्या वतीनं मी अभिनंदन करते. जिल्हा परिषद व कन्या प्रशाला प्राथमिक विद्यालय तेरखेडा या शाळेमध्ये शाळेच्या प्रथम दिवसाचे औचित्य साधून पंकज जनरल स्टोर्सचे मालक पंकज इनामदार यांनी विद्यार्थ्यांना फूल आणि खाऊ वाटप करून स्वागत करण्यात आले. तेरखेडा तालुका वाशी येथील आदर्श प्राथमिक विद्यामंदिर, सुबोध विद्यामंदिर, गणेश विद्यालय, सद्गुरू इंग्लिश मीडियम स्कूल आणि जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळा विद्यालय तेरखेडा या शाळेमध्ये शाळेच्या प्रथम दिवसाचे औचित्य साधून पंकज जनरल स्टोर्सचे मालक पंकज इनामदार यांनी विद्यार्थ्यांना फूल आणि खाऊचे वाटप करून स्वागत केले. यावेळी मुख्याध्यापक सर्वदे, कडवकर सर, पारवे सर, बोंदर सर, क्षीरसागर सर तसेच विजयाप्पा घोलप, संजय सेठ बोराणा, तुकाराम घुले, पांडुरंग इनामदार, आबा सर्वदे, माऊली फरताडे, शैलेंद्र घुले, बापूराव घोलप, योगेश आवटे, भैया भगत, बबलू मस्के तसेच अनेक पालक उपस्थित होते. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त रणछोडदास मंगल कार्यालय येथे व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
दिनांक 14 जून रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 298वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त रणछोडदास मंगल कार्यालय येथे व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून कुंभारगावे सर, प्राध्यापक यशपाल भिंगे, सानिका पावडे, माणिकराव लोहगावे यांनी आपल्या भाषणात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी त्या काळात 28 वर्ष कसे राज्य केले त्याबद्दल व त्यांच्या जीवन कार्यावरील माहिती दिली. यावेळी लक्ष्मण देवदे, सैनिक फेडरेशन मराठवाडा अध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष नगरपालिका मुदखेड, खंडेराव वड्डेसर, कैलास गोडसे, गोविंद गोपनपल्ले, मुन्ना चांडक, राजबहादूर कोतावर, उमाकांत घोंगडे, म्हैसाजी भांगे पाटील, सचिन चंद्रे, बाळूचंद्रे, भुजंग फुले, मारुती कमजळे, शिवाजी बिस्मिल्ले, गंगाधर बिस्मिल्ले, देवीदास कमळे, बालाजी बेंबरे, बंदी अली खां पठाण, सरोदे, गोविंद गोरे, गोविंद वने, माधव कदम, कानोबा बिस्मिल्ले, गजू कमळे, केरबा संबोड, दत्ता सुर्णे, रामचंद्र कमळे, हैबत्ती बिस्मिल्ले यांची उपस्थिती होती. अवस्था ही आहे म्हणजे 300 वर्षापूर्वी याच समाजामधली एक बाई 28 वर्ष राज्य करते भारतभर आणि स्वातंत्र्य मिळाल्यावर किती वर्ष झाले? 76 वर्ष झाले. आजही आमच्या बायकांना 10वी पर्यंत शिक्षण सुद्धा मिळत नाही. हा जो डिलेमा आहे याला कव्हर कसं करणार तुम्ही? तुम्हाला प्रगती करायची ना, नुसतं इलेक्शन लढून प्रगती होणार नाही. शासनात गेल्यामुळेच प्रगती होते असं नाही. जातीच्या नावाला नालायक पाठवताल तुम्ही, काय उपयोग आहे त्याचा? या जयंतीच्या कार्यक्रमासाठी अहिल्यादेवीच्या बाबतीत सांगणारे मान्यवर आपल्याला ते मार्गदर्शन करतील. मी फक्त एवढंच सांगतो, सर्वप्रथम आपण स्वावलंबी होऊन आपण आपल्या पायावर उभं टाका, नंतर राजकारणाकडे बघा. सर्वात महत्वाचं तुम्ही तुमचे आई वडील, बहीण भाऊ, माता भगिनी यांचा उदरनिर्वाहाचं साधन निर्माण करा, नंतर राजकारण करा. त्या बाबतीत बिलकुल. जिल्हा परिषद प्रशाला शाळा सोयगाव येथे प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर शहरातील जिल्हा परिषद प्रशाला शाळा सोयगाव येथे 15 जून 2023 गुरुवार रोजी प्रवेश पंधरवड्यानिमित्त जिल्हा परिषद प्रशाला सोयगाव येथे इयत्ता 5वी व इयत्ता 8वीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व पाठ्यपुस्तके वाटप करून प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. तसेच सर्व विद्यार्थ्यांना जेवणात गोड जिलबीचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विठ्ठल नवगिरे, प्रशालेचे मुख्याध्यापक दादाराव राठोड, एस.व्ही. पाटील, शिवाजी नवले, डी.एस. परदेशी, अनिल ठाकूर, पंकज रगडे, संजीव जोशी, विद्याधर बागुल, वैजनाथ सावळे, वर्षा रामटेके, ज्योती वाघ, सुनील शेटे आदी उपस्थित होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंगरुळ येथे इयत्ता पहिलीतील नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे गुरुवार 15 जून रोजी मोठ्या जल्लोषामध्ये स्वागत करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंगरुळ येथे इयत्ता पहिलीतील नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे गुरुवार दिनांक 15 जून रोजी मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. गुलाब पुष्प, चॉकलेट, जिलबी, शालेय साहित्य देऊन पहिल्या दिवसाची सुरुवात करण्यात आली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने 15 जून ते 15 ऑगस्ट या कालावधीत जे विद्यार्थी 100% उपस्थिती दर्शवतील त्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली. शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या मोफत पाठ्यपुस्तकांचेही वाटप यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समिती व गावातील मान्यवरांकडून गुलाब पुष्प, चॉकलेट, जिलबी व इतर शैक्षणिक साहित्य देऊन मुलांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा पत्रकार चांदसाहेब शेख, उपाध्यक्ष भीमसेन हजारे, ग्रामपंचायत सदस्य विजय गरगडे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सुभाष पाचपुंडे,
पालक अच्युत कापसे, मुकुंद सरडे, अरविंद सलगर, गणेश जाधव, जेटी थोर यांच्यासह महिला पालक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका हेरकर, सहशिक्षक, कुलकर्णी सर, बचाटे मॅडम, दुरुपकर सर, राठोड मॅडम यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हेरकर मॅडम यांनी केले तर सूत्रसंचालन दुरुपकर सर व आभार कुलकर्णी सर यांनी मानले. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. चिमणी पाडकामाला भाजप आमदार आणि खासदारच जबाबदार. धर्मराज काडादींनी चिमणी पाडकामानंतर मांडली भूमिका. गरज पडल्यास राजकारणात येऊन विरोधकांना उत्तर देण्याचे दिले आव्हान. श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडल्यानंतर गंगा निवासस्थानी आली सहानुभूतीची लाट. सर्वपक्षीय नेते धर्मराज काडादी यांच्या घरी झाले दाखल. सत्ताधाऱ्यांसह पालिका प्रशासनावर केले आरोप. विमान सेवेला अडथळा ठरणारी चिमणी पाडल्याने विकासाची दारे उघडणार. सोलापूर विकास मंचचे केतन शहा यांनी व्यक्त केले मत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पक्ष नेतृत्व बदलाची भाकरी फिरलीच नाही. पक्षात पदाधिकारी निवडीची केवळ चर्चाच होत असल्याने कार्यकर्ते झाले नाराज. आणि घरफोडीतील 36 तोळे सोने, 25 तोळे चांदी असा 17 लाख किमतीचा मुद्देमाल केला हस्तगत. सोलापूर शहर गुन्हे शाखेची दमदार कारवाई. या बातम्यांसह इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.